नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रामध्ये 20 लाख नवीन घरकुलासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि यामध्ये आता 13 लाख घरकुले लवकरच सुरू होणार आहेत. त्यासाठीचा जी-आर ही निर्गमित करण्यात आलेला आहे. 13 लाख नवीन घरकुले आता महाराष्ट्रामध्ये सुरू होतील. यामध्ये घरकुलाची यादी कशी पाहायची, गावामध्ये कोणाकोणाला घरकुल मंजूर झालेले आहे, तसेच कोणाकोणाचे घरकुलाचे काम सुरू आहे, याबद्दलची पूर्ण माहिती कशी काढायची, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमचंही घरकुलाच्या यादीमध्ये नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं, चला तर मग पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला Google Chrome ब्राउझरमध्ये PMAG ही वेबसाईट सर्च करायची आहे. त्यानंतर सर्वप्रथम जी वेबसाईट ओपन होईल, PMA ग्रामीण योजना ऑफिशियल वेबसाईट, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं खाली यायचं आहे आणि इथं मेन मेन्यूमध्ये तुम्हाला आवाज सॉफ्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आवाज सॉफ्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे आणि सोशल ऑडिट रिपोर्ट्समध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला आपलं राज्य निवडावे लागेल. महाराष्ट्र इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातील आहात, तुम्हाला कुठल्या जिल्ह्यातील लिस्ट पाहिजे आहे ते तुम्ही इथून निवडून घ्यायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडून घ्या. तालुका निवडून घेतल्यानंतर तुमचं गाव निवडून घ्या. तुम्हाला कोणत्या गावाची लिस्ट पाहिजे आहे. गाव निवडून घेतल्यानंतर तुम्हाला आता इथं वर्ष निवडून घ्यायचं आहे. कुठल्या वर्षातील यादी तुम्हाला पाहिजे आहे. 23-24 मधील पाहिजे आहे, 24-25 मधील पाहिजे आहे, 22-23 मधील पाहिजे आहे. इथं आपण 24-25 निवडून घेत आहोत. त्यानंतर इथं तुम्हाला योजनेची वेगवेगळ्या नावं दिसेल. तुम्हाला कोणत्या योजनेची घरकुलाची यादी पाहिजे आहे. इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे, इंदिरा न्यू कन्स्ट्रक्शन आहे, ऑल सेंट्रल स्कीम आहेत, ऑल स्टेट स्कीम आहेत, ॲडिशनल हाऊसेस आहेत. यापैकी तुम्हाला कुठल्या योजनेतील घरकुलाची यादी पाहिजे. आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याची लिस्ट पाहिजे आहे. या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली हा कॅप्चा तुम्हाला सोडवायचा आहे. 36+10 विचारले आहे, म्हणजे इथं तुम्हाला त्याची बेरीज टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. 46 आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर आता इथं तुम्हाला एक्सेलमध्ये किंवा PDF-मध्ये ही फाईल भेटलेली आहे आणि यामध्ये तुम्ही इथं घरकुलाची यादी ही पाहू शकता. इथं तुम्हाला खाली सुद्धा याची नावं पाहायला मिळतील. ही यादी तुम्ही PDF-मध्ये डाउनलोड करू शकता. इथं तुम्ही पाहू शकता या गावामध्ये कोणकोणत्या लाभार्थ्याला घरकुल मिळालेले आहे, त्याचे काम सुरू आहे, त्याला किती रुपये सँक्शन झालेले आहेत, म्हणजे किती रुपयाचं घरकुल मिळालेलं आहे, पूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्यांचा किती रुपयाचा हप्ता, पहिला जो हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. इथं 15,000 रुपयाचा पहिला हप्ता तुम्ही अमाऊंट रिलीज झालेली इथं पाहू शकता. ही पूर्ण माहिती तुम्ही अशा प्रकारे तुमच्या गावातील ही काढू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.